आपण एकंदरीत सगळ्या पक्षांची जर आकडेवारी जर आपण बघितली तर तृणमूल काँग्रेसला 122, भाजप 160, काँग्रेस 5 आणि अन्य 4 जागा या आता सध्या ही आकडेवारी मतमोजणीच्या या कालातून समोर येते। विजय थलापतीनं स्टॅलिन यांचा पराभव केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। टीव्हीकेला दणदणीत असं यश सध्या तामिळनाडूमध्ये मिळाल्याचं आपल्याला चित्र एकंदरीतच पाहायला मिळतंय। ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पराभवाच्या छायेमध्ये असल्याचं सुद्धा बघतोय आपण। डीएमकेची संख्या आहे 53, एमडीके 79, टीव्हीके 86, 89 च्या आसपास गेलेली आहे। केरळकडे सुद्धा एलडीएफ 46, यूडीएफ 91, तर इतर 3, तर पुदुचेरीमध्ये भाजप 22, काँग्रेस 6, टीव्हीके 0 आणि अन्य 1 जागांवरती समाधान मानावं लागतं। तर आसाममधलं चित्र आहे भाजप 97, काँग्रेस 27, एआययूडीके यांना सुद्धा बऱ्यापैकी यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम बंगालमध्ये पुन्हा परिवर्तन झालेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं आपली सत्ता आता प्रस्थापित करायच्या दिशेनं वाटचाल सुरू केलेली आहे। पश्चिम बंगाल हा जो तृणमूल काँग्रेसचा गड मानला जात होता तो गड भाजपनं ढासळून लावलेला आहे। ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पराभवाच्या छायेत सध्या पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं सत्ता कायम ठेवल्याचं सुद्धा आपल्याला एकंदरीतच या सगळ्या मतमोजणीच्या कलांवरून दिसतं। सध्या डावे नेते चंद्रकांत बोजघर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बोजघरजी, डाव्यांचा एक प्रकारे सगळीकडे सध्या पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं काय चुकलं डाव्यांचं? मॅडम, आता या क्षणी तर मी काय बोलू शकत नाही, कारण आपल्या अजून आमच्याकडे पण काय आकडे आलेले नाहीत। पण सध्या सुरुवातीचे सगळे कल आपण पाहतोय आणि त्यानुसार मी हा प्रश्न विचारते। बंगालमध्ये डेफिनेटली यंदा मागच्या टायमाला तर आम्ही नव्हतो, या टायमाला असेंब्लीमध्ये निश्चितपणाने डाव्यांचा आणि प्रमुख सीपीएमचे लोक असेंब्लीमध्ये असतील असा विश्वास आम्हाला आहे। आणि बाकीच्या ठिकाणी केरळमध्ये पण अजून ते ट्रेंड फर्स्ट राऊंडच्या ज्या पोलिंग काउंटिंग सुरू आहेत, आता काय अंदाज व्यक्त करणं बरोबर होणार नाहीये। आपल्याला थोडंसं वाट बघावं लागेल। नक्कीच वाट बघूया पुढे काय घडतं याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। तर राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सरांकडे मी जाते। उन्हाळे सर, तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने म्हणालात की 15 वर्ष पश्चिम बंगालमध्ये एक प्रकारे अराजकता होती ममता दीदींच्या नेतृत्वामध्ये, असं तुम्ही म्हणाला होता। त्यांचा असा आरोप होता की देशामध्ये 2014 पासून अराजकता पाहायला मिळते। नेमकी कुणाची अराजकता होते आणि कुणाला असा फायदा झाला याचा नेमका? नाही, अराजकता ममता बॅनर्जीची जी होती आणि आता हे जी आहे त्याची आपण कारण समजून घेतली। एक तर ममता बॅनर्जीचा अँटी इन्कम्बन्सी म्हणजे दरम्यान मोदींनी खाल्ली झालमुरी अशा पद्धतीच्या घोषणा सध्या पश्चिम बंगालमध्ये गुंजू लागलेल्या आहेत। ममता झाली गोरी मोरी। कोलकात्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची सध्या घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। भाजपनं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर या सगळ्या घोषणा आपल्याला पाहायला मिळतात। मोदींनी खाल्ली झालीमुरी, ममता झाली गोरीमुरी अशा पद्धतीच्या ज्या घोषणा आहेत सध्या आपल्याला पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं एक हाती सत्ता राखलेली आहे। 161 भाजपला जागा मिळाल्या, तर तृणमूल 121, काँग्रेस 5, अन्य 4 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागतंय। कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सध्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतोय। कोलकात्यामध्ये कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सध्या सुरू आहे। नक्कीच मोदींनी झालमुरी खाल्ली आणि त्याचाच हा विजय असल्याचं कार्यकर्ते म्हणतात। मी पुन्हा जाते संजीव सरांकडे। संजीव सर, काय वाटतं? महत्व याच्यामुळे कमी झालेलं आहे। याच्यामुळे 3 महत्वाची वैशिष्ट्ये आपण घेतली पाहिजे की डावे आणि द्राविडी दोन्ही राजकारण केरळ आणि तामिळनाडूतून त्याचं पिछेहाट झालेली आहे। आणि मुख्य म्हणजे हे जे
प्रादेशिक पक्ष, आज एक अखंड प्रादेशिक पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस होता, त्याची देखील पिछेहाट झालेली आहे. आणि त्या जोडीला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा हा पश्चिम बंगाल विशेषतः पूर्वेच्या राज्यामध्ये दिसतोय. आणि हे अतिशय पूर्वनियोजितरित्या, आता उदाहरणार्थ आसाम मधला जो विजय आहे याच्यामध्ये सुद्धा SRI त्यांनी ज्या पद्धतीने राबवला आणि जी मताची विभागणी केली, या विभागणीमुळे त्यांचा अतिशय मोठा विजय, मला असं वाटतं विजय दिवस त्यांचा त्या ठिकाणी साजरा केला जातो. हे सगळी जी कारणं आहेत, या सगळ्या कारणाचा जर विचार केला तर निवडणूक हा एकमेव कार्यक्रम समजून भारतीय जनता पक्ष हा सतत लढत आलेला आहे. म्हणजे त्यांच्या पुढे एकच लक्ष असतं, ते म्हणजे निवडणूक. आणि ही निवडणूक पश्चिम बंगालच्या केंद्रीय नेते आहेत त्यांनी इतकी मनावर घेतली की मला असं वाटतं की तृणमूल काँग्रेसचा पराभव कसा म्हणजे पाहिलं. पण माझं असं मत आहे की आता येणारं जे नक्कीच उन्हाळे राजकारण सर, आहे, त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता निवडणूक हा एक कलमी कार्यक्रम भाजपकडून संपूर्ण देशामध्ये राबवला जातोय. भाजपचे नेते किशोर जोशी सध्या आपल्यासोबत आहेत. किशोरजी, ज्या पद्धतीने म्हटलं जातं की पंतप्रधान सुद्धा राज्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करतात आणि देशाकडे त्यांचं दुर्लक्ष असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जातो. आणि काय देशाकडे दुर्लक्ष आहे? आज कुठल्या पद्धतीने नाही, काँग्रेस काय वाटत ते बोलेल. प्रश्न असा आहे, काय बिघडला देशामध्ये मला तुम्ही सांगा. काय चुकीचं काय झालं आतापर्यंत? काय चांगलं घडतंय असं वाटतंय? बघ, चांगलं करते आज तुमचे फॉरेस्ट रिझर्व्ह बघा आणि बाकी सगळ्या बघा, एकंदरीत सगळं तुम्ही जर पिक्चर इकॉनॉमिकली बघितलं तर आज सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हॉर्मुझ आणि बाकी सगळे प्रॉब्लेम असताना सुद्धा ₹1 आज पेट्रोलचा भाव वाढलेला नाहीये. हे सगळं गणित बघायची जरूर नाही का आपल्याकडे? ही सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टी एक स्थिर सरकार देऊ शकते. एक पॉलिसीचं कंटिन्युएशन ऑफ पॉलिसी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये असतं, हे लोकांनी रिअलाइज केलेलं आहे. बरं, दुसरं पश्चिम बंगालमध्ये नुसतं अपीजमेंट पॉलिटिक्सचं ते तर झालंच, त्याच्यावरती लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सुद्धा फार महत्वाची होती. किती लोक आज त्या आरजी कारचं जे इन्सिडेंट झालं, हे म्हणजे हे काय देशामध्ये दाखवतंय? अशा पद्धतीने सरकार चालतं? 15 वर्ष तुम्ही आज राज्य करताय. याच्यावर आपण प्रतिक्रिया घेऊयात. काँग्रेसचे नेते गोपाल तिवारी सध्या आपल्यासोबत आहेत. तिवारीजी, ज्या पद्धतीने भाजप म्हणते की आमच्या नेतृत्वामध्ये सध्या देशाचा प्रचंड असा विकास चाललेला आहे आणि त्याचंच हे सगळं चित्र पाहायला मिळते की आम्ही 4 राज्यांमध्ये सध्या यश मिळवतो. आता काही विश्लेषक जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की एकच कलमी कार्यक्रम निवडणुका जिंके, म्हणजे इलेक्शन ओरिएंटेड राजकारण. आता मला सांगा, ममताजींबद्दल एक महिला आहेत, त्यांच्याबद्दल एक सहानुभूती होती, याच्यामध्ये SIR, निवडणूक आयोग, सगळ्यांचा वापर केला गेला आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे देखील ओढले की ज्यावेळेला आधार कार्डचं पण तुम्ही मान्य करत नव्हता तेव्हा सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी फटकारलेलं आहे. साम दाम दंडभेद, सर्व स्वायत्त संस्थांचा वापर करायचा, संपूर्ण सरकारी यंत्रणांचा वापर करायचा, सर्व माध्यमांचा वापर करायचा. हे कितपत योग्य आहे? हे किती नैतिकतेला धरून आहे? आणि हे म्हणतात ₹1 वाढला नाही. अहो, या ठिकाणी ₹1000 आता कमर्शियल गॅसचे, LPGचे दर वाढलेले आहेत आणि आता ह्या निवडणुकीसाठीच थांबलेले आहेत. हे 4 दिवसात 8 दिवसात पेट्रोल डिझेल हे वाढवल्याशिवाय राहणारच नाही, हे सर्वश्रुत आहे. आणि ह्याच्यामध्ये आज जेव्हा संपूर्ण सरकारी यंत्रणांचा वापर करताय आणि केवळ त्या ठिकाणी महिला आरक्षणाचं नाव घेतलं फक्त या 2 राज्यात मध्ये महिलांची सहानुभूती मिळवण्याकरता, आणि कित्येक अधिकारी आणि कित्येक नेते यांनी घेतलेत. आसाममध्ये तर आता विद्यमान खासदारांपासून अनेक नेते घेतलेत ना. जेव्हा हा मुद्दा आहे की राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपण फोडाफोडीचं राजकारण बघितलं आणि देशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी असं होतं. उन्हाळीजी, यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल की स्थानिक पक्ष फोडायचे, तिथले नेते घ्यायचे आणि मग यश मिळवायचं, असा एक भाजप ट्रेंड सेट करते का? नाही, प्रादेशिक पक्ष संपवण्याचं एक जे चक्र होतं, एक वर्तुळ असतंय, ते वर्तुळ आज पूर्ण केलं गेलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रापासून त्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं, हे मला असं वाटतं कुठल्याही नैतिकतेत बसत नाही. सर्व अकाली दलापासून ते प्रत्येक पक्ष जाता यांना कोणीही विरोधक नको आहे आणि विरोधाचा कुठलाही स्वर साधा दिसला तरी देखील ते ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन मध्ये येतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता ते काँग्रेसचे नेते बरोबर सांगत होते, त्यांनी ही जी सगळी माणसं घेतलेली आहेत
ही सगळी उधारीवर घेतली आहे. म्हणजे त्यांच्या पक्षाचा बघा, सम्राट चौधरी घ्या किंवा आसामचे नेते घ्या किंवा आता शुभेंदू अधिकारी घ्या, की कोणीही भारतीय उन्हाळीजी जनता तुम्हाला पक्षाचे थोडंसं मुख्य थांबवतो. एक नाहीये. महत्वाची ब्रेकिंग सध्या समोर येते. दरम्यान आपण पाहतो पश्चिम बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते. तृणमूल 117, भाजप 165. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला भाजपनं अखेर मागे टाकलंय. भाजपला 165 जागांवरती दणदणीत त्यांनी विजय मिळवलेला आहे. भाजपची 161 जागांवरती आघाडी आपल्याला पाहायला मिळते. तृणमूल काँग्रेस 117, भाजप 165, काँग्रेस 5. काँग्रेसची गाडी तर पुढेच जात नाहीये, मात्र अन्य 4 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागतंय. पश्चिम बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी आपल्याला सध्या पाहायला मिळते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केलेला आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सुद्धा भाजपनं मागे टाकलेलं आहे. भाजपची 161 जागांवरती आघाडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. तृणमूल काँग्रेस 117 जागांवरती आता थांबून राहिलेला आहे. त्यांची गाडी पुढे सुद्धा जात नाहीये. भाजपनं मात्र 165 जागांवरती आपला झेंडा रोवलेला आहे. आणि या संदर्भातच आपण बातचीत करूयात. तर पत्रकार अंबरनाथ सिन्हाजी सध्या आपल्यासोबत आहेत. सिन्हाजी, आपण पाहिलं की पश्चिम बंगालच्या प्रचारामध्ये SIRचा मुद्दा सुद्धा बराच गाजला होता. याचाच हा सगळा परिणाम असं आपण म्हणू शकतो का? सिन्हाजी, माझा आवाज पोहोचतो? हेलो हेलो, आ रहा है अभी आवाज आपका? सिन्हाजी, SIRचा हा सगळा परिणाम आपण म्हणू शकतो का? बिल्कुल. देखिए, एसआईआर में दो साइड का इफेक्ट है. एक साइड है कि जहां पे लोग एंटी एंटी ये बोल रहे हैं कि वो बहुत ज्यादा अपीसमेंट हो रहा है ऑफ माइनॉरिटी. उन लोगों ने कहा कि भाई 2 बार भी लाइन में खड़ा होना पड़ेगा तो मेरे लिए दैट्स काइंड ऑफ लाइक ओके, मैं तो नेशन के लिए इतना तो करूंगा. लेकिन बहुत लोगों का जो नाम निकल गया अभी तक, जिन लोगों का नाम भी वो ट्राइब्यूनल में है, वो करीब करीब 40-50 लाख का नाम जो है वो ट्राइब्यूनल, वो हर कोई तो तृणमूल का सपोर्टर नहीं हो सकता है. अभी अगर हम लोग देखेंगे उसमें से शायद वो 40 या तो 50% शायद तृणमूल का है. बाकी जो 50% है वो तो बाकी देश का, बाकी पार्टी